हे बघा, वाफ निघणारी गरमागरम एवढी जबरदस्त टेस्टी पावभाजी की ज्यांच्या समोर बाजार, ठेला, हॉटेल, रेस्टॉरंट पण मागे पडेल अशी पद्धती की तुम्ही प्रत्येक दुसऱ्या दिवशी बनवाल। आज मी घेऊन आली आहे सर्वांची प्रत्येक वेळी आवडीची जबरदस्त टेस्टी सिक्रेट अशी 10 जणांना पुरणारी पद्धती पावभाजी बनवण्याची। विश्वास ठेवा की तुम्ही जर या पद्धतीने पावभाजी बनवाल तर छान टेस्ट येईल, कलर, टेक्स्चर सुद्धा येईल। व्हिडिओ पुढे बघण्याआधी स्पेशल पाहुणचार चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार, मी रश्मी स्पेशल पाहुणचार या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। पावभाजी बनवण्याकरिता सर्वप्रथम मी मीडियम आकाराचे 5 बटाटे घेतलेले आहे। त्यासोबतच 1 पाव पत्तागोबी आणि 1.5 पाव फुलगोबी घेतलेली आहे। कच्च्या बटाट्याचे साल काढून बटाटे बारीक कापून घेतलेले आहे आणि त्यासोबतच फुलगोबी आणि पत्तागोबी सुद्धा बारीक कापून घेतलेली आहे। कुकरच्या सहाय्याने एका भांड्यामध्ये या मिश्रणाच्या वर एवढे पाणी ठेवून या मिश्रणाच्या 7 शिट्या घेऊन या संपूर्ण भाज्या उकळवून घेऊया। अशा प्रकारे कुकरच्या सहाय्याने आपल्याला भाज्या उकळवून घ्यायच्या आहे। आज आपण 10 जणांना पुरेल एवढी पावभाजी आपण आज बनविणार आहे। त्याकरिता पावभाजीला छान टेस्ट, कलर आणि टेक्स्चर येण्याकरिता मी साधारणतः 2 शिमला मिरची घेतलेली आहे, 1 वाटी ओले ताजे मटर घेतलेले आहे, 5 कांदे घेतलेले आहे आणि त्यासोबतच 7 ते 8 टमाटर घेतलेले आहे आणि पावभाजीला कलर येण्याकरिता मी 1 बीट घेतलेले आहे। कांदे, शिमला मिरची आणि टमाटर मी चाकूच्या सहाय्याने अशा प्रकारे बारीक कापून घेतलेले आहे आणि बीट किसणीच्या सहाय्याने छिलून किसून घेतलेले आहे। अशा प्रकारे मी हे संपूर्ण साहित्य पावभाजी करिता बनवून तयार केलेले आहे। त्यानंतर कुकरच्या 7 शिट्या झाल्यानंतर आपले हे भाजीचे मिश्रण उकळवून तयार झालेले आहे, ते तुम्ही बघू शकता। यानंतर स्मॅशरच्या सहाय्याने आपण याला बारीक करून घेऊया। अशा प्रकारे स्मॅशरच्या किंवा रईच्या सहाय्याने आपण हे संपूर्ण आलू, फुलगोबी आणि पत्तागोबीचे मिश्रण बारीक करून घेऊया। असे हे संपूर्ण मिश्रण मी स्मॅशरच्या सहाय्याने पाणी न काढता त्यामधल्या पाण्यामध्येच बारीक करून घेतलेले आहे। त्यानंतर पावभाजी बनवण्याकरिता एका कढईमध्ये मोठ्या चमच्याने साधारणतः 5 ते 6 चम्मच मी तेल घेतलेले आहे। तेल गरम झाल्यानंतर आपण बारीक कांदा कापून घेतलेला आहे तो यामध्ये टाकूया। कांदा हा थोडा लालसर होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे। कांदा हा थोडा लालसर झाल्यानंतर आपण यामध्ये साधारणतः 1 टेबलस्पून अद्रक लसूणचा पेस्ट टाकूया। अद्रक लसूणचा पेस्ट टाकल्यानंतर कांदा आणि पेस्ट सुद्धा आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर पावभाजीला छान टेस्ट येण्याकरिता साधारणतः 1 टेबलस्पून कस्तुरी मेथी सुद्धा यामध्ये टाकूया। त्यानंतर यामध्ये 2 शिमला मिरची सुद्धा बारीक कापून घेतलेली आहे
ते सुद्धा यामध्ये टाकून तेलामध्ये छान भाजून घेऊया। आणि त्यासोबतच साधारणतः 7 ते 8 टमाटर सुद्धा बारीक कापून घेतलेले आहे, ते सुद्धा यामध्ये टाकूया। हे संपूर्ण मिश्रण साधारणतः 2 ते 3 मिनिट आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहे। टमाटरला आपल्याला छान नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे, तेव्हाच छान त्याचा फ्लेवर येईल। हाच एक भाजण्याचा पॉइंट आहे। त्याकरिता हे सोपी करण्यासाठी त्यावर झाकण ठेवून साधारणतः 3 ते 4 मिनिटात मीडियम फ्लेमवर ठेवून छान टमाटर नरम होईपर्यंत शिजवून घेऊया। टमाटर छान नरम झालेले आहे आणि त्याला तेल सुद्धा सुटलेले आहे। त्यानंतर हे ताजे मटर मी साधारणतः 1 ते 2 मिनिट पाण्यामध्ये उकळवून घेतलेले आहे। ते थोडे नरम झाल्यानंतर ते सुद्धा यामध्ये टाकूया आणि हे संपूर्ण मिश्रण तेलामध्ये परतून घेऊया। या मिश्रणाला परतून तेल सुटल्यानंतर यामध्ये आपण एक बीटचा छिलून त्याचा बारीक किस करून घेतलेला आहे, तो सुद्धा यामध्ये टाकूया। बीट यामध्ये टाकल्यामुळे या पावभाजीला छान कलर आणि टेक्स्चर सुद्धा येते, त्यामुळे आपण यामध्ये बीटचा वापर केलेला आहे। अशा प्रकारे यामध्ये बीट टाकून आपण हे मिश्रण तेलामध्ये परतून घेऊया। तुम्ही बघू शकता छान पावभाजीच्या मिश्रणाला छान कलर आलेला आहे। त्यानंतर हे संपूर्ण मिश्रण लवकरात लवकर शिजण्याकरिता किंवा नरम होण्याकरिता मी स्मॅशरच्या सहाय्याने कढईमध्ये हे मिश्रण अशा प्रकारे बारीक करून घेतलेले आहे। अशा प्रकारे या मिश्रणाला छान रंग सुद्धा आलेला आहे आणि छान तेल सुद्धा सुटलेले आहे। त्यानंतर आपण यामध्ये साधारणतः 2 टेबलस्पून तिखट टाकूया। त्यासोबतच मी 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिर्च पावडर घेतलेली आहे, ते सुद्धा यामध्ये टाकूया। या काश्मीरी लाल मिरचीमुळे छान या पावभाजीला कलर येतो, त्यामुळे मी या तिखटाचा वापर केलेला आहे। त्यानंतर साधारणतः 1 टेबलस्पून मीठ यामध्ये टाकूया। तुम्ही यामध्ये चवीपुरते मीठ टाकून हे संपूर्ण मिश्रण तेलामध्ये अशा प्रकारे आपल्याला परतून घ्यायचे आहे। त्यानंतर या मिश्रणाला थोडे तेल सुटल्यानंतर मी मार्केटमधून रेडीमेड पावभाजी मसाला आणलेला आहे, तो साधारणतः 5 टेबलस्पून यामध्ये टाकूया। पावभाजी मसाला टाकल्यानंतर हे संपूर्ण मिश्रण तेलामध्ये अशा प्रकारे परतून घ्यायचे आहे। अशा प्रकारे मसाले टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिटापर्यंत हे संपूर्ण मसाले आणि भाज्या तेलामध्ये छान परतून घेऊया। संपूर्ण भाज्या आणि परफेक्ट प्रमाणामध्ये पावभाजी ही छान टेस्टी होते आणि एक म्हणजे भाजी ही छान कलरफुल, टेस्टी आणि पौष्टिक होण्याकरिता आपण यामध्ये बीटचा वापर केलेला आहे। छान मसाले आणि भाज्या या तेलामध्ये परतून झालेल्या आहे, ते तुम्ही बघू शकता आणि छान त्याला तेल सुद्धा सुटलेले आहे।
भाज्या आणि मसाले तेलामध्ये परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी फुलगोबी, बटाटे आणि पत्तागोबीचे मिश्रण स्मॅश करून घेतलेले आहे ते यामध्ये टाकूया। हे संपूर्ण मिश्रण तुम्हाला वाटेल त्या प्रमाणामध्ये पाणी घालून घट्ट किंवा पातळ करून छान 2 ते 3 मिनिटांपर्यंत उकळवून घेऊया। अशा प्रकारे मी थोडे घट्ट असे मिश्रण बनवून उकळवून उकळी येत आहे। त्यानंतर मी या पावभाजीला थोडी टेस्ट येण्याकरिता बटरचे क्यूब घातलेले आहे। बटरचा फ्लेवर हा भाजीमध्ये सामावून जाण्याकरिता या पावभाजीला 1 ते 2 मिनिट पुन्हा उकळवून घेऊया। अशा प्रकारे पावभाजीची भाजी ही संपूर्णपणे बनवून तयार झालेली आहे। तुम्ही पण एकदा ही भाजी नक्की करून बघा। यानंतर आपण भाजीकरिता पाव भाजायला सुरुवात करूया। पाव भाजण्याकरिता मी एका वाटीमध्ये बटर गरम करून घेतलेले आहे। त्यासोबतच एक नवीन मिश्रण म्हणजे मी थोडे तिखट, मीठ आणि कस्तुरी मेथी घालून हे संपूर्ण मिश्रण एकजीव करून पाव भाजण्याकरिता तयार केलेले आहे। गॅसवर एक नॉनस्टिकचा तवा ठेवलेला आहे। 2 जुळलेल्या पावला अशा प्रकारे मधून कापून घेतलेले आहे। त्यानंतर तवा गरम झाल्यानंतर आपण त्यावर तिखट, मीठ आणि कस्तुरी मेथीचे मिश्रण बनवलेले आहे ते त्यावर टाकूया। त्यानंतर त्या मिश्रणावर थोडे बटर टाकून आपण पाव भाजून घेऊया। अशा प्रकारे त्यावर पाव ठेवून संपूर्ण बाजूने पाव भाजून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूने अशा प्रकारे आपल्याला दुसऱ्या बाजूने बटर लावून पाव भाजून घ्यायचा आहे। अशा प्रकारे पावच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा बटर लावून दोन्ही बाजूने आपल्याला पाव भाजून घ्यायचा आहे। असा हा पाव संपूर्णपणे भाजून तयार झालेला आहे ते तुम्ही बघू शकता। त्यानंतर आपण सर्व करूया। तर हे घ्या, पूर्णपणे तयार आहे। जबरदस्त, टेस्टी, झटपट तयार होणारी, मिनिटात बनणारी, गरमागरम, चटपटी, मजेदार पावभाजी नक्की बनवा। आणि तुम्ही या पद्धतीने बनवाल तर इन्स्टंट पावभाजी तयार होईल। तर हिवाळ्यामध्ये हिरव्या भाज्या मिळतातच, तर माझ्या पद्धतीने नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।